नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी झालेली आहे संध्याकाळ, वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि भाऊ बहिणी घरी आलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं काल मी साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या होत्या, पळी पापड बनवले होते, तर ते फ्राय केलेत वहिनीने आणि भाऊ खातोय आणि बोलतोय खूप छान झालेत, मस्त लागतात बोलतो. थांबा. तर हे बघा, हे पापड, हे पापड बघा. भाऊ कसे आहेत रे? छान झालेत ना? थोडे खारट लागतात का? तो हलकेशे ना, मला पण वाटतात थोडेसे. वहिनींचा फोन चालू आहे गं. विधा जुळीत बसली तू. पापड कसं झालाय? कसा झालाय पापड? आतूनी बनवलाय, छान झालाय. ते बघ, आरविश तिला भरवतोय. चाची आहे का काय मग? तर मंडळी, आता मी चालले आहे आपल्या गार्डन मध्ये वांगे तोडण्यासाठी. आणि अशी होणार आहे मी वांगेवाली. चला वांगे तोडायला. बहिणीला म्हटलं चला माझ्यासोबत वांगे तोडायला, कारण वांगे किती आले ते तुम्हाला दाखवते. अगं मी बघितलेच नाही. हा मग खूप भारी वांगे आहेत, चवदार आहेत एकदम. हा नाही नाही, चल ना बघू. चला वांगे तोडण्यासाठी. आणि हे दोडके पण आहेत 2-3. कुठे जायचे? तिकडे आजीच्या घरी. लगेच बाईंना घेऊन ये ना मग. बाई तिकडे बाई. तर मंडळी, हे बघा वांगे. आता हा थोडा छोटा आहे, पण ह्याच्यापेक्षा पण खूप छान मोठे मोठे वांगे आलेले आहेत. इकडे बघा, वहिनींनी 2 तोडले. हे बघा, बघू. भारी भारी म्हणजे खूप भारी आहेत. हे काय टेस्टी लागतील. खूप चवदार लागतील. कीड नाही आहे ना? काटे नाही काटे आहेत पण. हे बघा. तर इकडे परत इथे खाली बघा. तोड तोड. पण ते झाड उपटून झाड नको उपटू, त्याला अजून फळ आहेत घेत आहेत. कारण ते याच्यात टाक मग. हे बघ. अरे तुमच्या दोघांचे होऊन जाईल. नाही, अजून आहेत वांगे आतमध्ये. दोडके पण येत आहेत. तिथं पायाखाली पालक आहे, पायाखाली पालक 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 उपाय नको ते. अजून कुठे वांगे हो? अगं घुशीचे आहेत ते. हा तो नाही निघणार, पडशील. आणि अजून येत राणी. हे बघ इथे एक आहे. माझा फोन कुठे आहे राणी? माझ्याकडे नाही, मेथी गेली, जाऊ द्या. मेथीचं काय नाही, अजून आहे ना राणी. हे बघा, इथे एक वांग आहे पण छोटं आहे, ते नाही तोडायचंय. तिकडे पण एक छोटं वांग आहे, इथे पण छोटं एक वांग आहे. हे बघा, पण ते तोडायचं नाहीत, म्हणजे नेक्स्ट भाजी होईल आपली. भरपूर फुलं आलेली आहेत. हे बघा किती कवळे कवळे वांगे आहेत. काकड्या 2च लागल्यात भाऊ, त्या पण खराब होत. पडशील. हे बघा फ्लावर आमची. नाही, फ्लावर नाही. कोबी. ही कोबी बघ किती मोठी झाली. बघा कोबी कडक झाली पूर्ण. कोणाच्या घरी ग? कोणाच्या? हे बघा फ्लावर. राणी फ्लावर बघितली का? एकच फ्लावर आली फक्त. हे बघ फ्लावरला कीड लागली. हे बघ. ओ इकडे या ना, हिची कीड काढा ना हिची. लागली ना दादा कीड फ्लावरला. ही बाई पूर्ण खाऊन टाकली गाईने. 2च फ्लावर आले आणि त्याच्यात पण एकीला कीड लागली आहे. भाऊ आणि वहिनी बसलेत आणि मस्त सूर्यास्त एन्जॉय करतायत ते. आरविश, विधा, विशाल. मंडळी, आता ही वांगी जी तोडलेली आहेत याची मस्त मी शेंगदाण्याचा कूट घालून भरलेली वांगी करणार आहेत.
नाशिक स्टाईलने आमच्या, आणि ते खूप चवदार लागतात ते. चला आता बनवल्यावर तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी. चला, माझ्या पाकळ्या घेतल्या आहेत मी. हे बघा लसूण घेतला आहे. हा लसूण सोलून बारीक ठेचून घ्यायचा आपल्याला. तर तुम्हाला सांगितलं की आता मस्त मी भरलेली वांगी बनवणार आहे. तर त्यासाठी हा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे बघा. आणि हा एक्स्ट्रा मी करून ठेवलेला आहे, कारण तुम्हाला माहिती माझी खूप धावपळ चालू आहे सध्या. स्वयंपाक मला खूप घाईघाईत बनवावा लागतो. आणि हे बघा, हा एवढा शेंगदाण्याचा कूट घेतला मी. त्यामध्ये ना हा मी दोन कांदे आहेत ते कट करून घेतलेले आहेत, ते ॲड करणार आहोत आपण याच्यामध्ये. आता पुन्हा खलबत्त्यामध्ये लसूण छान बारीक करून घेतलाय, म्हणजे जास्त बारीक पण नाही, असा हलकासा अर्धा टेचून घेतलाय. हे बघा लसूण. त्यामध्ये ही थोडी हळद, हे थोडे जिरे आणि हे थोडंसं मीठ. तर काय बनवते तू? भरलेली वांगी. भरलेले वांगे, आपल्या शेतातले वांगे. हा, शेतातली वांगी. हे आहे मीठ मिरची घ्या. हे बघा, ही लाल तिखट. आणि फक्त याच्यामध्ये एक गोष्ट कमी आहे, ती म्हणजे ना कोथिंबीर. कारण कोथिंबीर संपलेली आहे, मी आणली होती पण संपली, एक्स्ट्रा वापरण्यात आली आहे कोथिंबीर, त्यामुळे मग ती नाही आहे बस. आणि हे बघा, या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना, ह्या मी ना काल ना आपल्या झाडाच्याच तोडलेल्या आहेत, त्या पण मी याच्यामध्ये कट करून टाकते. आता काल तोडल्या होत्या मी, छोट्या छोट्या एकदम. बस, जास्त तिखट होऊन जाईल नाही तर, कारण मिरची कशी तिखट आहे की काय ते माहिती नाही अजून. बघा, हे केलं आहे. याच्यामध्ये आपण आता हा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि हे लिंबू आहेत ना, हे पण झाडाचेच तोडलेले आहेत आम्ही. आणि मीठ टाकलं, हळद. मला याच्यामध्ये ना धणा पावडर टाकायची आहे. धणा पावडर टाकते मी याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता तेल घालते त्यामध्ये. आता तेल टाकायचं आहे. एक पळी तेल टाकून घेतलं मी. टाकून आता हे छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, काय आणलं रे तू? कुठे भेटलं तुला? काय आणलं तू? पुन्हा तू आणलं बाळा, त्यांना देऊन टाक, असं नाही करू. तू शिटी मारतो तो. छान आहे बाबू हेलिकॉप्टर. इकडे दाखव ना. हे बघा, हे असं मस्त एकजीव करून घ्यायचं आपल्याला. फक्त कोथिंबीर नाही आहे याच्यामध्ये, बाकी सगळ्या गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. तर आता फायनली वांगे कट करूया आपण. हे बघा, एकदम मस्त कवळे झाडाचे. आत्ता जवळजवळ अर्धा तासापूर्वी तोडलेले ही वांगी आहेत. आणि आता हे कट करून घेऊया. बघा मंडळी, हे शेतातले वांगे किती छान आणि एकदम म्हणजे असे कवळे वांगे दिसत आहेत. एकदम छान आलेले ते. आणि याची आपली जी चव असेल याची खूप छान असेल. आणि खायला आज खूप मजा येणार आहे. भरलेली वांगी, तुमच्या कष्टाचं फळ. तुम्ही खूप जास्त मेहनत केली आहे. हे बघा, मग कष्टाचं फळ नेहमी चांगलं आणि गोडच लागतं. ठीक आहे. आपल्याला हे असे कट करायचे आहे आणि लगेच पाण्यात टाकायचे. आपल्याला जास्त वेळ ठेवायचीच नाही. इकडे बघा, कवळे, खूप कवळे वांगे आहेत, खूप कवळे. या व्यतिरिक्त अजून काही मोठं सुक नाही. हे कट करून आपल्याला पाण्यात ठेवायचे. पाण्यात ठेवायचं कारण काळे नको पडायला. काळे पडतात म्हणजे असं. कोणते पण वांगे असो, कापल्यानंतर वांगे बटाटे काळे पडतात ना, तर लगेच पाण्यात. मिठाच्या, कोणी कोणी मिठाच्या पाण्यात पण टाकतं, पण आपण नाही टाकत मिठाच्या पाण्यात. मला नाही आवडत, चव जाते त्याने. हे बघा, खूप कवळे आहेत हो. कापताना आता म्हणजे मोठे होताना आपण पाहिलेत ना, कळ्या आल्या. पहिले बघा फुलं आले, नंतर फळ आलं. आता ते मोठं होऊन कापताना थोडंसं वाईट वाटतं मला. ठीक आहे, तर फळ आहे ते आपल्याला खायचंच आहे. कुठेच काही नाही, एकदम क्लिअर आहे. हे बघा, मी
कुकर ठेवलेला आहे आणि एक एक वांगी आपल्याला भरायची आहे. मसाला काय करतो बाळा तू? तर मंडळी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल आता गरम करायला टाकते. 3 पळी तेल टाकले मी. तेल छान गरम होते इकडे. तोपर्यंत हा जो मसाला आहे हा मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरायचा आहे. हे बघा करू शकतो ना. भरलेली भेंडी. भरलेली भेंडी ही रेसिपी मला कोणी शिकवली माहिती तर हे बघा. आणि विशालच्या घरी असेच वांगे बनवले जातात ना विशाल? भरलेले वांगे. भरलेली वांगी ह्याच पद्धतीने बनवली जातात विशालच्या घरी. आपण खोबरं टाकतो पण मग यांच्या घरी खोबरं नाही टाकता. शेंगदाण्याचं कूट, कांदा, लसूण हे सगळं ठेचून घेऊन असं बनवतात. त्याच्यामध्ये सगळे मसाले आपले धना पावडर, जिरा पावडर, मीठ, हळद सगळे मसाले ॲड करून मग बनवून जातात. तर विशालच्या घरी असे वांगे बनवले जातात म्हणून विशालला अशी वांगे आवडतात. ठीक आहे चला. हे बघा तेल गरम झालेलं आहे. हे बघा हा कढीपत्ता. छान कढीपत्ता तडतडला. आता ही जी वांगी आपण कट केलीत ती टाकणार आहोत. मला छान आता अशी याच्यात फक्त आपल्याला एकच मसाला कमी आहे, कोथिंबीर. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर वांगे छान गोल्डन ब्राऊन कलरचे झाले. आता त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मंडळी आता कुकरची एक शिट्टी झाली काय वांगे लगेच शिजतील कारण खूप कवळी आहेत. त्यामुळे कुकर लावला आहे मी. हे बघा एकच नंबर. अशी भरलेली वांगी आपली झालेली आहे आणि खूप छान सुगंध आलाय आता. हे बघा एकदम भारी. आपल्या शेतातली भरलेली वांगी. मसाला थोडासा असे बघून तोंडात पाणी सुटलंय. मी इकडे हे मी घरी बनवलेले वेफर्स फ्राय केलेले आहेत. हे बघा. आणि सोबत ह्या साबुदाणा आणि याच्या पापड केले होते. साबुदाणा बटाट्याचे पापड हे वाले तर ते आहेत. आणि मस्त इकडे आहेत गरम गरम चपाती. तर आमचं हे मस्त असं ताट तयार झालेलं आहे. हे बघा इकडे आहे भरलेली वांगी, बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याचे पापड, साबुदाणे आणि बटाट्याचे पापड आणि हे आहेत चपाती. ही आहे चपाती. चला खूप भूक लागली, मस्त जेवण करून घेतो. आणि तर मंडळी इकडे पियुष पण जेवण करायला बसलाय. पियुष कसे झालेत वांगे? भारी झाले. आ भारी. आपल्या शेतातले आहेत ना. आणि ना पियुष आला कालच आलाय पियुष घरी. काय रे हो. कशी चव कशी माहिती? आणि खूप छान झालेत वांगे. चला जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तुम्हाला भरलेली वांग्याची रेसिपी कशी वाटली, ज्या आपल्या शेतातून तोडलेल्या आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.